होता. त्यांचे बरेच प्रश्न होते. सो पहिला प्रश्न त्यांचा होता, की त्याला राहायला कुठे आवडतं? म्हणजे त्यांच्या घरी राहायला आवडतं, की फार्म हाऊसवर राहायला आवडतं? तर त्यांनी एकदम क्विक ॲन्सर मला दिलं होतं, की फार्म हाऊसवर त्याला राहायला आवडतं. आणि जेव्हा सरांशी क्रॉस चेक केलं तेव्हा ते एकदम म्हणजे त्याचं करेक्ट होतं, की त्याला फार्म हाऊसवर भरपूर आवडतं राहायला. आणि त्याचं होतं, की तो रात्री म्हणजे निघून जातो घराच्या बाहेर आणि सकाळी परत येतो. सो त्यावेळेला त्यांनी मला अ, असं तळं दाखवलं होतं थोडंसं. त्याच्यानंतर आजूबाजूला बरेचसे झाडं वगैरे होती. तो तिकडे असा जाऊन उदास बसतो. समटाईम्स तो रडतो पण आणि मग सकाळ झाली की तो घरी येतो. जेव्हा सरांशी बोलले तेव्हा कळलं की त्यांच्यासोबत त्यांचा एक जो डॉगी होता रिओ म्हणून, त्या दोघांचं खूप जास्त कनेक्ट होतं आणि आता रिओ नसल्यामुळे तो त्याला मिस करतो खूप जास्त आणि त्यामुळे तो रात्रीच्या वेळेला घरात नाही थांबत कारण रिओ नाहीये. तो तिथे जाऊन म्हणजे त्याला ते आठवण येते म्हणून तो तिथे जातो आणि मग सकाळी घरी येतो. असं होतं आणि त्याला जेव्हा विचारलं, की म्हणजे तुला काय पाहिजे किंवा असं, तेव्हा त्याने म्हणजे घरामध्ये असं मला दाखवलं, की त्याला अशी सेपरेट स्पेस पाहिजे. म्हणजे त्याला अटेन्शन पाहिजे थोडंसं आता आणि सेपरेट स्पेस त्याला हवी आहे. तेव्हा सर म्हणाले, की त्यांच्या बाकीच्या पेट्ससाठी त्यांनी जसं सेपरेट एक शेल्टर केज आणून ठेवलंय. सो त्याचं मे बी इच्छा असेल, की त्याला पण तशी ट्रीटमेंट मिळावी म्हणून तो असं दाखवतोय, की मला पण माझं सेपरेट रूम पाहिजे असं त्याचं होतं म्हणणं. आणि फॅमिली मेंबर्सबद्दल त्याचं विचारलं, की फॅमिली मेंबर्सबद्दल काय सांगायचं? तर त्यांनी मला एकदम एका लेडीचं चित्र दाखवलं आणि असं खूप प्रेम करते त्याच्यावर, एकदम कुशीत घेऊन त्याला राहते आणि तो म्हणतो, की मला पण ह्या खूप आवडतात, म्हणजे ह्यांच्यासोबत राहायला मला खूप आवडतं. तेव्हा सरांशी डिस्कस केलं तेव्हा त्यांची वाईफ आहे जी त्याची खूप म्हणजे सगळ्यांचीच खूप काळजी करते, पण त्याची खूप काळजी करते आणि तिचा तो फेव्हरेट म्हणजे असा आहे, त्याची पण ती फेव्हरेट आहे. सो त्यांनी मला तसं ते चित्र पूर्ण दाखवलं होतं, की या लेडीसोबत राहायला पण मला आवडतं आणि टाईम स्पेंड करायला खूप आवडतं. सो हा एक्सपिरियन्स खूपच वेगळा होता. म्हणजे फर्स्ट टाईम ॲनिमलशी कम्युनिकेट केलं होतं. त्यामुळे एक्सपिरियन्स खूप वेगळा होता, की ॲनिमल्स पण इतकं आपल्याला सांगू शकतात. त्यांच्या म्हणजे भावना आहेत हे माहीत होतं, पण इतक्या डीप लेव्हलच्या म्हणजे माणसापेक्षा जास्त डीप त्यांच्या भावना आहेत.